नांदणी गावातील महादेवी हत्तीची कथा. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी नावचं गाव. गावाच्या कडेला एक प्राचीन मंदिर आहे महादेवीचं. शेकडो वर्षापासून इथे एक कथा सांगितली जाते. एकदा गावात भयंकर दुष्काळ पडला. पाणी टंचाईने सगळं जीवन त्रस्त झालं. त्यावेळी गावातील एका वृद्धाला स्वप्न पडलं. महादेवी प्रकट होऊन म्हणाली, माझ्या पायथ्याशी जमिनीत पाणी आहे, तिथं खोदा, गाव वाचेल. गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी खोदकाम केलं आणि चमत्कार, स्वच्छ गोड्या पाण्याचा झरा वाहू लागला. तेव्हापासून गावकऱ्यांनी महादेवीला आई म्हणून पूजलं आणि त्या देवतेशी एक भावनिक नातं जोडलं. 1992 मध्ये गावात एक सुंदर मादी हत्तीणी आली. तिचं नाव ठेवलं महादेवी, कारण गावकरी मानायचे की ही आई महादेवीचा आशीर्वाद आहे. काहीजण तिला माधुरी म्हणूनही हाक मारत. ती नांदणी मठात राहू लागली. वर्षानुवर्षे ती गावाचा भाग झाली. लग्न सोहळे, उत्सव, यात्रा, सगळ्याच प्रसंगी महादेवी असायची. मुलं तिच्या सोंडेवरून खेळायची, वृद्ध तिला प्रसाद द्यायचे. पण काळ जसा गेला तसं पेटा इंडियाच्या अहवालानुसार महादेवीला फूट रॉट अर्थरायटिस झाला आहे हे सांगितले. यावरून मोठा वाद उभा राहिला. ती गावात ठेवावी की तिला देखभालीसाठी दुसरीकडे न्यायचं. 2025च्या जुलै महिन्यात बॉम्बे हायकोर्टाने आदेश दिला. महादेवीला गुजरात मधील वनतारा अभयारण्यामध्ये नेण्यात यावे. तिथं तिचं वैद्यकीय आणि नैसर्गिक काळजी घेतली जाईल. मठाने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. पण 28 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. 30 जुलै 2025 रोजी महादेवीला नांदणीहून हलवलं जाणार होतं. हजारो गावकरी जमले. काहींच्या डोळ्यात पाणी, काहींच्या मनात राग. महादेवीला नेऊ नका, ती आमच्यासोबत राहू द्या, असे आवाज उठले. निरोपाच्या वेळी भावनिक वातावरण होतं. काहींनी आंदोलन केलं, रस्ते रोखले, तर काहींनी जिओ नेटवर्कचा बहिष्कार जाहीर केला. ठिकठिकाणी घोषणाबाजी, पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेक, सगळं झालं. शेवटी महादेवीला गुजरातमधील वनतारा मध्ये नेण्यात आलं. गावकरी अजूनही आशेने वाट पाहत आहेत की एक दिवस महादेवी पुन्हा नांदणीत परत येईल आणि पुन्हा गावच्या उत्सवात तिच्या सोंडेचा स्पर्श मिळेल. महादेवीची कथा ही केवळ एका हत्तीणीची गोष्ट नाही, ती आहे गावच्या श्रद्धेची, भावनेची आणि प्रेमाची कहाणी. धन्यवाद.